काय सूचना दिली? नाही, त्याच्याकरता आता बैठक लावलेली आहे उद्याच्या दिवशी कलेक्टर ऑफिसमध्ये, आणि मला वाटतं 29ला बैठक लावलेली आहे. त्याच्यामध्ये सगळे नियोजन करण्यात येणार आहे आणि शेतकरी असतील, शेतमजूर असतील, नागरिक असतील, महिला असतील, बच्चू कंपनी असेल, यांना सगळ्यांना काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे याच्या सूचना देण्यात येणार आहे. तो एक राजकीय प्रश्न, शिंदे साहेब असं म्हटले की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये शिवसेना टाकून दिली. उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये शिंदे साहेबांनी जे बोलतो त्यांचा इथे मांडलेला विषय, त्यांनी मागच्या काळामध्ये सुद्धा हे सांगितलं होतं की ज्यावेळेस बाळासाहेबांनी स्वतः म्हटलं होतं की ज्या दिवशी आम्ही काँग्रेसची घरोबा करू त्या दिवशी आम्ही आमचं दुकान बंद करू. खरं म्हणायला गेलं तर काँग्रेसबरोबर जाणंच उद्धव साहेबांचं हे चुकीचं होतं, हे जनतेने सुद्धा मान्य केलेलं आहे. भाऊ, विधिमंडळाच्या आवारात त्यांनी हरामखोर असा शब्दप्रयोग केलेला आहे. मला माहीत नाही ते. देवकरांचा प्रवेश काल होणार होता अजितदादांच्या गटामध्ये, मात्र तो झाला नाही, रखडल्याचं पाहिला नाही. हे बघा, निवडणुकीच्या पिरियडमध्ये देवकरांनी या ठिकाणी 10 कोटी रुपयाचे DDCC बँकेमधून पैसे काढल्याचं बऱ्याच ठिकाणी आता उघडकीस येत आहे. निवडणुकीच्या पिरियडमध्ये असे अचानक 10 कोटी रुपये श्रीकृष्ण संस्थेच्या नावावर काढणं, मला तरी असं वाटतं की कॅश इन हँड ठेवणं हे फार चुकीची बाब आहे. मी निवडणूक आयोगाकडे सुद्धा याची तक्रार करणार आहे, अँटी करप्शनवाल्यांकडे सुद्धा तक्रार करणार आहे, आणि मला हे माहिती आहे कोणताच पक्ष त्यांना स्वीकारणार नाही. कारण की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घेतलेलं कर्ज असेल, ते न फेडलेलं असेल, बुलढाणा अर्बन बँकेचं असेल, मजुरांचे पैसे खाल्लेले असतील, शाळेमध्ये जे कॉलेजमध्ये शिक्षक शिकवत आहेत त्यांचा पगार देणं नसेल, त्याचबरोबर तिथे जे 26 लाख रुपये भाड्याने ती बिल्डिंग देऊन ठेवली आहे, ती कायद्याच्या बाहेर असून सुद्धा ती बिल्डिंग प्रेशराईज करून प्रशासनाला भाड्याने दिलेली असेल, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर कोणत्याही पक्षात गेले तो उनको अंदर जाना है भाई. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.